ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून मान्सूनपूर्व कामे महापालिका कार्यक्षेत्रामध्ये सुरू असलेली नालेसफाई, वृक्ष छाटणी, रस्त्यांची अर्धवट स्थितीत असलेल्या कामांचा आढावा घेण्याकरिता खासदार नरेश म्हस्के आणि शिवसेनेच्या पदाधिकारी आणि माजी लोकप्रतिनिधींसमवेत महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली। ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेली कामं पावसाळ्यापूर्वी जलद गतीने पूर्ण करावीत, तसेच मान्सून कालावधीत महापालिकेचा आपत्तीकालीन कक्ष संपूर्ण क्षमतेने कार्यरत राहील या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश खासदार नरेश म्हस्के यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले। महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये ही बैठक पार पडली। या बैठकीस अनेक मान्यवर उपस्थित होते, पालिकेचे अधिकारी देखील उपस्थित होते। बैठकीच्या सुरुवातीला उपायुक्त गजानन गुदेपुरे यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून मान्सून पूर्व करण्यात आलेल्या कामांची माहिती सादर केली। यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्या विभागात नागरिकांना भेडसावत असलेल्या कामांबाबतच्या समस्यांबाबत मांडल्या। महापालिका क्षेत्रात येत असलेल्या मध्य रेल्वेच्या ट्रॅकखाली असलेल्या मोऱ्या व गटारे साफ करणे, दिवा, कळवा, मुंब्रा विभागातील नाल्यांची साफसफाई करणे, कळवा मनीषानगर येथील 35 वर्ष जुन्या नाल्याची सफाई करणे, ज्ञानसाधना सुपरमॅक्स येथील नाला, यशोधन नगर येथील मननिस्सारण वाहिनीची साफसफाई करणे, माझीवाडा मानपडा प्रभाग समिती अंतर्गत येत असलेले नाले, त्याचबरोबर इतर सर्व महत्त्वाचे नाले, अनधिकृत पार्किंग इत्यादी कामंही प्राधान्यक्रमाने पूर्ण करावीत। तसेच पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडल्यास ते अत्याधुनिक पद्धतीने तातडीने बुजवावेत, असंही खासदार नरेश म्हस्के यांनी या बैठकीदरम्यान नमूद केलं आहे। त्यांचा भाग आहे टोटल जे आहे ते छोटे नाले, मोठे नाले असे याचं विवरण आहे। त्याच तर नालेसफाईबाबत आता आपण प्रत्येक विभागनिहाय संस्थेची नेमणूक केली। त्याच्या आणि सर या वर्षी सांगू इच्छित आहे की आठवड्यातच याची सफाई सुरू झालेली आहे। नालेसफाईच्या कामांना आता सध्या प्रत्यक्षात भेट दिली जाते। प्रत्येक नाले निहाय आपण सर एक जबाबदारी निश्चित केली, तिथले टप्पे निहाय